पुनर्विवाह भाग 18. इकडं आरोहीसुद्धा रडत होती. बाथरूममध्ये जाऊन चेहऱ्यावर पाणी मारूनसुद्धा तिचे अश्रू काही थांबत नव्हते. आज पहिल्यांदा कुणीतरी तिच्याशी या भाषेत बोललेलं होते. काकू बोलायची, पण तिचे बोलणे टोमण्यातून असायचे आणि त्याची आरोहीला सवय झालेलीच होती. परंतु आदित्यचे अचानक बदललेले रूप बघून तिला त्याची भीती वाटू लागली. आदित्य स्वतःचे डोके शांत करायला टेरेसवर जाऊन बसला आणि रागाच्या भरात आपण काय बोलून बसलो हे आठवून तोही रडू लागला होता. आजकाल आपल्यासोबत हे काय होत आहे हे काय त्याला कळत नव्हते. त्यामुळं तो डिस्टर्ब झालेला होता. त्याने आमिरला फोन लावला व भेटायला ये म्हणून स्वतःसुद्धा घरी न सांगता निघून गेला. लताबाईंनी जेवण तयार केले व सगळ्यांना आवाज दिला, पण कुणीच रूमच्या बाहेर येईना. त्यांनी कसेबसे वरद व आईला जेवायला तयार केले आणि आरोहीच्या खोलीत जाऊन आईच्या मायेने तिला समजावू लागल्या होत्या. तिचे रडणे आता थांबलेले होते. तरी पण माझी काहीच खायची इच्छा नाही आहे, तसे ती बोलून त्यांना खाली जायला सांगत होती. लताबाईंनी आदित्य कुठं दिसत नाही असे विचारले तेव्हा असतील कुठेतरी म्हणून शोधायला सांगत होती, पण तो कुठेच दिसला नाही. त्यामुळं आरोहीला आता टेन्शन आलेले होते. तिने घाबरून त्यांना फोन लावला तर त्याने कट केला, पण ती बरेच वेळा फोनवर फोन करत होती. त्यामुळं आमिरने कॉल उचलून, वहिनी तो माझ्यासोबत आहे, सोडतो त्याला थोड्या वेळात घरी, असे बोलून फोन ठेवला होता. आरोहीने खाली जाऊन आईला ते बाहेर मित्रांसोबत आहे असे सांगून तुम्ही जाऊन झोपा असे सांगत होती व तीही त्यांची वाट बघत हॉलमध्ये बसलेली होती. सरिताताईंनी आज कुणाशीही बोलायचे टाळले. सगळं शांत झालं की एकेकाला समजावेल असे ठरवून ते आतमध्ये गेले. त्यांचाही काही डोळा लागत नाही. आमिर व आदित्य त्यांच्या नेहमीच्या जागेवर म्हणजे शहराबाहेरच्या एका टेकडीवर बसले होते. आमिरने आधी काहीच न बोलता आदित्यला शांत होऊ दिले. आमिर म्हणाला, नेमकं काय झालेलं आहे हे विचारले. आदित्यने घडलेला सगळा प्रकार त्याला सांगितला. त्यानंतर आमिरने बोलायला सुरुवात केली. हा तू वहिनीवर चिडला, हे चुकीचंच होतं, पण तू का चिडलास याचा विचार तू केलास का? आदित्यने नजरेनेच, म्हणजे तुला नक्की काय म्हणायचे आहे असे तो विचारू लागला. तेव्हा आपण एखाद्या व्यक्तीवर तेव्हाच चिडतो जेव्हा आपण त्या व्यक्तीला आपलं मानत असतो. त्याच्या वागण्याने आपल्याला फरक तेव्हाच पडत असतो जेव्हा त्याच्यावर आपलं प्रेम असतं. त्याच्यावर हक्क तेव्हाच गाजवतो जेव्हा आपण त्यांच्याकडून काहीतरी अपेक्षा करत असतो. आतापर्यंत तुला वहिनीने काय केलं काय नाही, ती कुठं गेली कोणासोबत गेली याचा फरक पडतच नव्हता. त्यामुळं तू चिडतही नव्हता. कित्येकदा तुला माहीतसुद्धा नसायचं ती काय करते काय नाही, पण आता तू तिची सगळी माहिती ठेवतो. ती घरी नसली की तुझी चिडचिड होते. इतरांशी बोललेली तुला आवडत नाही याचा अर्थ एकच होतो की तुला ती आवडायला लागलेली आहे आणि तिला गमावायची तुला भीतीसुद्धा वाटते. इन शॉर्ट तू तिच्या प्रेमात पडलेला आहे. त्याचे बोलणे ऐकून आदित्य डोळे मोठे करून त्याच्याकडे बघू लागला. आदित्य म्हणाला, आणि तू हे काय बोलतोस, असं काहीही नाही आहे असं त्याला सांगू लागला. आमिर त्याला बोलला, अरे त्यापासून दूर का पळतो आहेस, हेच खरे आहे आणि तूही ते मान्य कर, असे बोलून त्याला आरोहीचा विचार करायला सांगू लागला. आदित्य म्हणाला, नाही हे कधीच शक्य होणार नाही आहे, असे म्हणून तो उठून दूर गेला. आमिर अगदी मोठ्या भावांसारखा त्याला समजावत होता. हे बघ, तू कितीही नाही बोललास ना तरी तुझ्या मनात काय चाललंय हे मी नक्कीच ओळखतो. तुला आरोही हवी आहे, ती तुला आवडते सुद्धा. इतकंच काय, तू तिच्याशिवाय जगू पण शकत नाहीस. पण तुला या सगळ्यात पडायचे नाही आहे. पुन्हा तो खेळ खेळायची भीती वाटत आहे तुला आणि उद्या तुला कुठल्याही परिस्थितीत आरोहीला गमवायचे नाही आहे. त्यामुळं तुझं पाऊल अडखळतंय, बरोबर ना? आमिरचे बोलणे ऐकून आदित्यने त्याला मिठी मारली आणि तुझ्यासमोर रडू लागला. आमिरने सुद्धा त्याला मनसोक्त रडू दिले. काही वेळाने आदित्य शांतसुद्धा झाला. पण आता पुढं काय हा विचार त्याच्या डोक्यात सुरूच झाला. आमिर म्हणाला, आता पुढं काही नाही, आता खूप उशीर झालेला आहे. आता घरी जाऊन शांतपणे जेवण कर आणि झोप, आणि शक्य असेल तर घरच्यांना सॉरी बोल.
घरी नाही गेलो तर तुझी बायको तरी तुला घरात घेईलच, पण माझी बायको मात्र रात्रभर घराच्या बाहेरच ठेवेल. त्यामुळं चल निघूया आपण. असे हसत हसत बोलून त्याला घरी सोडले व स्वतःही घरी निघाला. 12 वाजून गेले तरी आदित्य आला नव्हता. आरोहीला खूप भीती वाटत होती आता. तो ठीक असेल की नाही, त्याला काही झालं तर नसेल ना. नाना प्रश्न तिच्या डोक्यात थैमान घालत होते. ती वरदला आवाज देणारच तर तिला गेट उघडण्याचा आवाज आला. तसे तिने खिडकीमधून बघितले. आदित्य आलेला तिला दिसला. तिने लगेच जाऊन दार उघडले. तसा आदित्य काहीही न बोलता आतमध्ये आला. तिने त्याला आत येऊ दिले व दार लावून घेतले. त्याने आईच्या खोलीत डोकावून बघितले. लाईट बंद दिसल्याने आपल्या खोलीत जायला निघाला. आरोहीने जेवणार का असे विचारले तेव्हा तो म्हणाला, मला भूक नाही असे बोलून तो वरती निघून गेला. आरोहीसुद्धा जेवली नव्हती. तिने अन्न झाकून ठेवले व तीही सुद्धा आदित्यच्या मागे खोलीत निघून गेली. ती खोलीत आली तर तो लाईट बंद करून बेडवर पडला होता. आरोही देखील झोपण्याचा प्रयत्न करू लागलीच होती. प्रेम आज दोघांनाही जेवण केलेले नव्हते, त्यामुळे दोघांनाही काही झोप येत नव्हती. दोघेही या कुशीवरून त्या कुशीवर वळत होते, पण एकमेकांशी बोलायची हिंमत काही होत नव्हती. आरोहीने खाली जाऊन दोघांसाठीही दूध गरम करून आणले व आदित्यसमोर एक ग्लास ठेवला आणि स्वतःही एक ग्लास घेतला व दूध पिऊन लागली. त्यालाही भूक लागलीच होती, त्यामुळे तो काहीही नाटक न करता त्यानेही ग्लास ओठाशी लावला. दूध पिल्याने पोटात भडकलेली आग जरा शांत झाली होती. त्यानंतर आदित्य म्हणाला, आज मी तुझ्यावर चिडायला नको होतं. जे झालं त्यासाठी खरंच खूप सॉरी. असे बोलून तो तिची माफी मागत होता. आरोही म्हणाली, ठीक आहे, इतकेच उत्तर तिने दिले. आरोहीला राग गेला नाही हे आदित्यला चांगलेच ठाऊक होते, पण तिचा हक्क आहे रागवण्याचा असे समजून तो सुद्धा शांतच राहिला. आदित्यची झोप तर उडालीच होती. राहून राहून अमीर जे बोलला ते आठवून खरंच असं असेल का? मी आणि आरोहीच्या प्रेमात कसं शक्य असेल? हीच तर तिला लग्नाच्या पहिल्या रात्री सगळं स्पष्टपणे सांगितलेलंच आहे आणि आता मीच असा वागतोय. नाही नाही, हे चुकीचं आहे असा मनातल्या मनात विचार करत होता. त्यामुळे त्याचे डोके दुखायला लागले होते. इकडे आरोही आदित्यच्या वागण्याचं कारण शोधतच होती. तिलाही काही कळत नव्हतं. विचार करता करता रात्र उलटून गेली. दोघेही उशिराने उठले. आज सासूबाईंनी नाश्ता तयार केला होता. वरद त्याचे लवकर आवरून कॉलेजला निघून गेला होता. आरोही खाली आली. तिच्या पाठोपाठ आदित्यसुद्धा देखील आला होता खाली. आरोहीने सगळ्यांना नाश्ता वाढला. कुणीच कुणाशी बोलत नव्हते. आदित्यने वरदबद्दल चौकशी केली तेव्हा तो कॉलेजला गेल्याचे आईकडून त्याला कळाले. आपल्यामुळंच वरद घरातून काहीही न खाता गेल्याचे आदित्यला वाईटच वाटले. मनाशी काहीतरी ठरवून त्याने पटापटा नाश्ता आटोपला व तयार होऊन आई येतो ग असे सांगून निघून गेला. आरोही या दोघींना वाटले हा ऑफिसला गेला असेल, पण तो ऑफिसला न जाता वरदच्या कॉलेजमध्ये गेला होता. त्याचा ब्रेक व्हायचा तो वाट बघत होता आणि तिथेच थांबला. ब्रेकमध्ये तो बाहेर येताना दिसला. त्याला काहीही न बोलू देता त्याला माझ्यासोबत चल असे बोलून गाडीवर बसवण्यास सांगितले. वरदला काही कळायच्या आत आदित्यने गाडी दोघांच्या फेवरेट रेस्टॉरंटसमोर उभी केली आणि त्याला हात पकडून आत घेऊन आला. वेटरला वरदच्या आवडीचा पदार्थाची ऑर्डर दिली. ऑर्डर येताच स्वतःच्या हाताने त्याला भरवले व कान पकडून माफीसुद्धा मागितली. वरदने रडतच त्याला मिठी मारली व स्वारी बोलून त्यालाही एक घास भरवला. खाऊन झाल्यानंतर दोघेच शहरभर विनाकारण फिरले होते व दुपारी लवकरच घरी गेले. वरद आणि आदित्यला एकत्र बघून आई आणि आरोही आश्चर्यचकित झाल्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बघून दोघांनी हसत जाऊन आईला मिठी मारली व सोबत आणलेली मिठाई आरोहीकडे दिली. दोघांना खुश बघून आरोही देखील खुशच झाली व आदित्यवरचा राग विसरून गेली. आदित्यने आईचा हात पकडून तिची माफी मागितली. आईने देखील प्रेमाने त्याच्या डोक्यांवरून हात फिरवला. आरोही किचनमध्ये निघून आली व डोळ्यात आलेलं पाणी लपू लागली. तसा वरद तेथे आला आणि एक पार्सल तिच्या हातात देत, हे दादाने फक्त तुला द्यायला सांगितलेलं आहे असे तो बोलत होता. भेटूया पुढच्या भागात.
हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.